राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य नाव असणाऱ्या पिपाणी चिन्हामुळे फटका बसला होता। त्यानंतर पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत होती। अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पिपाणी हे चिन्ह वगळलं। पिपाणी हे चिन्हाला निवडणूक चिन्हाच्या यादीमध्ये तुतारी नाव होतं आणि या नामसाधर्म्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मतं अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी एसपीकडून करण्यात येत होता। त्यामुळे निवडणूक आयोगाला तशी मागणी करण्यात आलेली, मात्र आयोगाने त्यावेळी कुठलाही प्रतिसाद दिलेला नव्हता। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मान्य करण्यात आली आहे। जे पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं होतं ते पिपाणी चिन्ह आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं जे तुतारी चिन्ह आहे हे एकसारखे दिसत होते। त्याच्यामुळे मोठा फटका आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसला। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा एक खासदार म्हणजे 10 पैकी आमचे 8 आले, पण शशिकांत शिंदे जे उभे होते ते फक्त पडले पिपाणीमुळे। कारण की पिपाणी आणि तुतारी एकत्र दिसत असल्यामुळे त्या पिपाणीला जवळजवळ 45,000 मतं पडलेत आणि त्याच्यामुळे आमचे शशिकांतजी शिंदे खासदार त्या निवडणुकीमध्ये पराजय झाले। आमचा सुरुवातीपासून निवडणूक आयोगाला मागणी होती की पिपाणी हे चिन्ह आपण बदलावा, पण दबावाखाली निवडणूक आयोगाने हे चिन्ह बदललं नाही। त्याच्यामुळे मोठा फटका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला याच्यामध्ये बसला। पण आता इलेक्शन कमिशनचे डोळे उघडले, उशिरा का होईना, त्यांनी आता हे चिन्ह रद्द केलं।